Welcome to students, all of you. Today is your English period, and in today's period, we are going to learn about 3-point lesson, the fall of Troy. Students, according to my view, in previous period, we have seen, we have learned part first in this, the fall of Troy. In today's period, we are going to learn about part number second, the fall of Troy. See on page number 72. At last, Troy was taken not by force, but by a trick. शेवटी ट्रॉय शहर जिंकून घेतलं गेलं. ते असं शक्तीनं नाही तर युक्ती वापरून घेतलं. ट्रिक याने के राइट दिस वर्ड ट्रिक. ट्रिक याने के युक्ती. तर ट्रॉय हे शहर शक्तीनं नाही त्याने जे घेतलं ग्रीकने जिंकून, तर युक्ती वापरून घेतलं गेलं. इट वॉज द कनिंग ओडिसीस who thought of a plan to obtain the victory. आणि कोणामुळं? Because of the cunning Odyssey, this Troy city was taken by the Greek. हे धूर्त असा ओडिसीस याच्या विचाराच्या त्याच्या युक्तीमुळं हे ट्रॉय शहर जिंकून घेता आलं. Let us build a great wooden horse, he said. Big enough to hold men inside it, and let some of our best fighters hide in the horse. त्यानं सांगितलं ओडिसीनं लोकांना, आपल्या ग्रीक लोकांना, काय करा, एक घोडा तयार करायचा, लाकडी घोडा तयार करायचा, आणि त्याच लाकडी घोड्याला एक मोठं छिद्र पाडायचं की जेणेकरून त्यात काही माणसं बसता यावी. मोठा घोडा तयार करायचा आणि त्या घोड्यामध्ये अशी माणसं बसवायची की जे बिग फायटर आहेत, ग्रेट फायटर, चांगलं युद्ध करणारी लोक आहेत, ती लोक आत बसवायची, असं ओडिसीने सांगितलं. दे लेट अस बर्न अवर टेंट्स अँड प्रिटेंडेड टू सेल अवे इन अवर शिप्स. नंतर काय करायचं, एक मोठा लाकडी घोडा मोठा तयार करायचा, त्याला काय एक छिद्र पाडून आत माणसं बसवायची, पण माणसं अशी बसवायची की ती युद्ध करण्यासाठी ती उत्कृष्ट तरबेज असली पाहिजे. आणि नंतर आपले तंबू पेटवायचे आणि नंतर काय करायचं, जहाजानं प्रवास करायचा. बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे, जहाजानं प्रवास केलाय असं दाखवायचं. इट इज प्रिटेंडेड, नॉट अ रिअल वॉयज. खरा प्रवास लांब करायचा नाहीये, तर जाऊन थोडंसं पुढं थांबायचं. We will return in the night, आणि रात्रीचं माघारी यायचं. When the Trojans are asleep, आणि त्यावेळी नक्कीच ट्रॉय शहरातील सैनिक म्हणजे ट्रोजन झोपलेले असते. We will attack the city and burn and kill. आणि ते ट्रॉय शहरातील लोक आज झोपली सर्व का आपण अटॅक करायचा आणि ते शहरच पेटवून द्यायचं, म्हणजे लोक मरतील. असं सर्व कोणी प्लॅनिंग केलं? ग्रीकांचा धूर्त माणूस ओडिसीने सांगितलं. इथे घ्यायचं वाक्य बघा, लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स. राईट द सेंटेन्स, लेट अस बिल्ड अ ग्रेट, बरोबर ना, लेट अस बिल्ड आहे, बिल्ड, लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन horse. Let us build a great wooden horse. Friends, this type, it is a very important sentence. And what is the grammatical instruction? Let us build a great wooden horse. In bracket, the grammatical instruction is add a question tag. हे महत्वाचं आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारे 100% येतं. एक वाक्य दिलं जातं आणि कंसामध्ये सूचना असते, ॲड क्वेश्चन टॅग. तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे, ॲड क्वेश्चन टॅग शिकवलेलं आहे का नाही ऑनलाईनच्या वेळेला, नेहमी दिलेले आहेत.
लेटेस्टनं सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय येत असतो? शॅलो. म्हणजे क्वेश्चन टॅग काय ना शॅलो. वाक्य आयाचं खाली लिहायचं बरं का, मी लिहित नाही. आयाचं खाली नेहमी क्वेश्चन टॅग करत असताना काय करायचं? दिलेलं वाक्य उत्तरामध्ये आयाचं लिहायचं, कॉमा द्यायचा नाही स्वल्पविराम, नंतर जे उत्तर आहे ते लिहायचं आणि प्रश्नचिन्ह द्यायचं. मग लेटेस्टनं काय होतं? शॅलो. डायरेक्ट उत्तर लिहिते शॅलो. हे झालं उत्तर. लक्षात. तर द ग्रेट लीडर्स डिसाइडेड टू फॉलो द ॲडवाइस ऑफ द वाईज ओडिसीज. आणि ग्रीकांचा जो नेता असतो त्यानं ओडिसीचा हा सर्व सल्ला मान्य केला. तुम्हाला कन्सेप्ट लक्षात येते? हे युद्ध कोणामध्ये आहे? ट्रॉय शहर, ट्रोजन लोक सैनिक आणि ग्रीक. कशासाठी आहे? तर ग्रीकांना ते ट्रॉय शहर जिंकून घ्यायचं होतं. का घ्यायचं होतं? तर तुम्हाला मागं सांगितलेलं आहे. ट्रॉय शहराचा राजपुत्र पॅरिस यानं काय केलं होतं? ग्रीक राजा मेनालियस याची पत्नी हेलन तिला पळवून नेऊन लग्न केलं होतं. आणि त्या रागामध्येच या ग्रीकांना काय करायचं होतं? ट्रॉय शहर जिंकून घ्यायचं होतं. तेच लक्षात आलं. तर मग आता बरीच वर्ष जवळ 10 वर्ष युद्ध चालू, सारखं चालू. सकाळ झाली गेलं ते युद्ध करायचं वगैरे वगैरे वगैरे. शेवटी ओडिस म्हणजे ग्रीकचा एक धूर्त सैनिक त्यानं काय प्लॅन केला की त्याने शेवटी ट्रॉय शहर जिंकून घेतलं, पण फोर्स नाही, ताकदीनं नाही, तर युक्तीनं, ट्रिकनं. हां, त्यानं काय सांगितलं आपल्या सैनिकांना, ओडिसेसना, एक मोठा लाकडी घोडा तयार करा. घोड्याला मोठा एक दरवाजा किंवा छिद्र तयार करा आणि त्या छिद्रामधून माणसं आत सोडायची आणि आत बसवायची. अशी माणसं बसवायची की ती फायटर असली पाहिजे, चांगली जबरदस्त महान लढणारी, युद्ध करणारी पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी केलं. आणि आपण काय करायचं? तोपर्यंत इकडे आपले तंबू तयार केले होते ग्रीकांनी राहण्यासाठी. ते तंबू जाळायचे, पेटवायचे आणि जहाजानं प्रवास करून आपण निघून गेलो असं दाखवायचं. पण जायचं नाही, तिथंच रात्र झाली का थांबायचं. त्या पद्धतीने त्यांनी केलं. इथपर्यंत लक्षात आलं? पुढं बघा. द ग्रीक, इकडे तोवर ट्रोजन झोपले. वी विल अटॅक द सिटी अँड बर्न अँड किल. ते झोपले का आपण ट्रॉय शहर पेटवून द्यायचं, माणसं आत मारणार. द ग्रीक लीडर्स डिसाइडेड टू फॉलो द ॲडवाइस ऑफ द वाईज ओडिसीस. ग्रीकांनी मी संपूर्ण ओडिसीचा सल्ला मान्य केला. सो अ ग्रेट हॉर्स ऑफ वूड वॉज मेड बाय ए स्किलफुल इंजिनियर अँड द ग्रेटेस्ट हिरोज मेनालियस, ओडिसीस हिमसेल्फ अँड अदर्स एंटर्ड इट. बघा, लगेच एका तरबेज इंजिनियर कडून प्लॅनिंग केलं आणि लाकडी घोडा तयार केला. त्याला छिद्री पाळलं व्यवस्थित आणि आज कोण कोण जाऊन बसलं? महान हिरो मेनालिस, ओडिसी स्वतः बसला आणि काही इतर सैनिक. द लास्ट मॅन टू गो इन बीइंग द आर्किटेक्ट हिमसेल्फ हू न्यू द सिक्रेट ऑफ ओपनिंग अँड सेटिंग द एंट्रान्स. आणि आर्किटेक्ट बस सुद्धा आत गेला की त्याला माहीत होतं त्या घोड्याचा, लाकडी घोड्याचा दरवाजा कसा बंद करायचा आणि उघडायचा. त्याला एकट्याला माहीत होतं. तोही आत बसला घोड्यात. That evening the Greeks burned their tents and sailed away in their ships, but they did not go very far. असं सर्व तयारी केली आणि ग्रीकांनी काय केलं? रात्र झाली आणि ते तंबू पेटवले आपले स्वतःचे त्यांचे आणि लांब थोडंसं तिथंच पण लांब बसले. ओनली वन मॅन वॉज लेफ्ट बिहाइंड टू परस्यू द ट्रोजन्स टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. आणि लक्ष मुलीमध्ये आणि त्या घोड्याच्या बाहेर एक माणूस ठेवला ग्रीकांनी आपला. अँड त्या माणसाला विनवणी करायला सांगितलं की ट्रोजन लोकांना, हा घोडा आहे ना, घोडा तुमच्या किल्ल्यात शहरात ओढून न्या जाऊ असं सांगितलं. नेक्स्ट डे द ट्रोजन्स वोक अप. या पद्धतीने सर्व तयारी केली. ऑल द प्लॅनिंग रेडी अँड ॲट द नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी ट्रोजन्स वोक अप. ट्रॉय शहराचे ट्रोजन लोक सर्व सैनिक उठले
expecting to go out and fight as they had done for the past 10 years. चला आता ट्रोजन म्हणजे उठायचं आपण ग्रीकाबरोबर लढायचं. What delight and surprise they felt at the sight they saw on the seashore outside the wall. It seemed that the long siege was over at last. उठताय बघताय तोपर्यंत ग्रीक सैनिकांनी काय केलं, संपूर्ण ट्रॉय शहराला वेढा घातला. द टेंट्स हॅड बीन बर्न. ट्रोजनचे सर्व तंबू जाळले गेले. द शोर वॉज डेझर्टेड. सर्व किनारा त्या पूर्ण भकास झाला. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन. ग्रीकांची जहाजं सर्व गेली दिसली. इट्स पीस ॲट लास्ट दे क्राईड अँड ओपन वाईड देअर गेट्स अँड केप आउट इन लार्ज नंबर्स ऑन द प्लेन ग्लॅड टू बी फ्री अगेन टू गो वेअर दे प्लीज. ट्रोजन सैनिकांना आनंद झाला, नाचू लागले. सर हा गेल्याचा भिवून, ग्रीक सैनिक आपल्याला भिवून गेले. देन दे सॉ ऑन द सँड द ह्यूज वुडन हॉर्स. नंतर ट्रोजन सैनिकांनी काय पाहिलं, वाळूवरती एक लाकडी भव्य असा घोडा, सुंदर असा घोडा पाहिला. दे गॅदर्ड अराउंड इट इन ॲस्टॉनिशमेंट फॉर इट वॉज इंडीड ए वंडरफुल पीस ऑफ वर्क. सर्व ट्रोजन सैनिक ग्रीकांनी बनवलेला लाकडी घोडा आहे, त्या घोड्याच्या सभोवती उभा राहिली. इतका सुंदर घोडा बनवलेला होता, ते कौतुक करत होते. त्याला आश्चर्य वाटलं की सुंदर लाकडी घोडा बनवलेला आहे. ॲस्टॉनिशमेंट, राईट दिस वर्ड, astonishment. Write this word. It's into a book or a notebook. लिहायचे astonishment, 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 astonishment. आश्चर्य, आश्चर्य फक्त मला आश्चर्य. ट्रोजनला आश्चर्य वाटलं की इतका सुंदर घोडा, इतका मस्त सुंदर घोडा कुणी तयार केलाय. खरंच तो तयार करणारा अतिशय उत्कृष्ट असेल. तिचं कौतुक केलं. As they were wondering how the horse had been built and why it had been left behind, they found a Greek with his hands tied together lying under it. तेवढ्या त्यांना एक दिसला की एक माणूस तिथं ग्रीकाचा उभा राहिलेला, त्याचे हात बांधलेले आहेत. When the Trojans dragged him out, the man pretended to be very frightened of them. ट्रोजन सैनिक त्या माणसाला नेऊ लागले, त्याने भीती दाखवली. When he was commanded to tell them why the Greeks had gone and why they had left his horse behind, he pretended to tremble very much and refused to speak. मग त्या ग्रीक एक सैनिक मागे ठेवून गेले ते बाहेर. त्याने सांगितलं ट्रोजनला, का आम्ही हा घोडा तयार केला, बाकी सैनिक कशी भिवून गेले आमचे लोक, हे सर्व सांगितलं. When at last they threatened to kill him, he spoke and told them this false tale. शेवटी ट्रोजननी त्या ग्रीक एक बाहेर ठेवला होता ना घोड्याजवळ, हात बाकीच्या हात लपवून ठेवले होते, एक बाहेर होता. त्याला धमकी दिली, जर खोटं बोलला तर तुला ठार करेल. अंडरस्टँड स्टुडंट? यू नो, टेक इट सम ग्रामर सेंटेन्सेस. ग्रामरची वाक्य अजून काय बघू आपण. They opened wide gates. इथं वाक्य आहे. They opened wide gates. They opened wide gates. And the grammatical instruction changed the voice. आता आपल्या ग्रामरचं वाक्य आहे, दे ओपनड वाईड गेट्स चेंज द व्हॉइस करायचं. आपलं शिकवले का आपण ऑनलाईनमध्ये, लक्षात आहे का तुमच्या? तर कसं होईल मग हे, यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे, दे. याने ऑक्झिलरी वर्ब सहाय्यकारी क्रियापद आहे नाही आहे, मेन वर्ब ओपन आणि वाईड गेट्स ऑब्जेक्ट. कसं होईल,
द वाईड गेट्स, थांबा एक मिनिट, कुठं आलं आपलं? हा, वाईड गेट्स लिहा. वाईड गेट्स वेअर opened by them. Wide gates were opened by them. हे झालं चेंज द व्हॉइस. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे तर या ठिकाणी आपण थांबूया, बाकीचं नंतर पुढच्या तासाला बघू. ओके, थँक्यू व्हेरी मच. चालू होतं का रेकॉर्ड? आकडं पडत होतं ना.